हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा उत्तर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने दारोंबरे पवन मावळ येथे देवाभाऊ कृषी माऊली सोहळा उत्साहात पार पडला. महिला शेतकऱ्यांना शेतीत सक्षम आणि आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमात महिला शेतकऱ्यांना मोफत कृषी किटचं वाटप करण्यात आलं. तसेच माती परीक्षण, आधुनिक शेती पद्धती आणि शाश्वत शेतीविषयक मार्गदर्शन करण्यात आलं. राज्य सरकारने महिला शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी राबवलेल्या विविध धोरणांचा उल्लेख करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना शेती क्षेत्रात हक्काचं स्थान मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचं यावेळी सांगण्यात आलं. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली व प्रदेशाध्यक्षा आमदार चित्रा वाघ यांच्या संकल्पनेतून राज्यभर राबवण्यात येत असलेल्या देवाभाऊ कृषी माऊली सोहळ्याअंतर्गत हा उपक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास माजी राज्यमंत्री संजय भेगडे, कार्यक्रम प्रभारी स्नेहलता दगडे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, पवन मावळ मंडलाध्यक्ष दत्ताभाऊ माळी, उपाध्यक्ष यादव सोरटे, माजी सरपंच हिरामन सोरटे, सरपंच मीनाताई माळी, कृषी सखी वंदना सोरटे, चैत्राली गराडे, वैशाली घारे, शैला मुर्हे, संगीता राक्षे, मीनाक्षी सोरटे, रेश्मा सोरटे, छाया सोरटे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला शेतकरी उपस्थित होत्या. यावेळी पर्यावरणपूरक कापडी पिशवीत प्रगत भाजीपाला बियाणं, जैविक खते, शेतीसाठी आवश्यक खुरपे, विळा तसेच रात्रीच्या सुरक्षिततेसाठी टॉर्च अशा विविध साहित्यांचा समावेश असलेले कृषी माऊली किट महिलांना वितरित करण्यात आलं. या उपक्रमामुळे महिला शेतकऱ्यांचे श्रम कमी होऊन त्यांना आधुनिक आणि शाश्वत शेतीसाठी प्रोत्साहन मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाचं प्रास्ताविक पुणे जिल्हा उत्तर भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सायली जितेंद्र बोत्रे यांनी केलं. जिल्हा चिटणीस मृदुला भावे यांनी सूत्रसंचालन तर जिल्हा सरचिटणीस सुमित्रा जाधव यांनी आभार मानले. महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात महिला शक्तीचं योगदान अधिक सक्षम करण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं. हॅलो मावळसाठी सचिन शिंदे, पवन मावळ. आताच हॅलो मावळ YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.